नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार पेटकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बॉय तुषार. तर खूप दिवस झाले ब्लॉग येत नव्हता कारण की खूप बिझी होतो आणि काही म्हणजे जमतच नव्हतं कुठे जायचं. तर आता आज ऑफिसमधून निघालोय आणि उद्या अंगारिका आहे. तर आम्ही आत्ताच ठरवलंय, मी आणि माझा मित्र राकेशने, की आम्ही दगडूशेठ हलवाईचं दर्शन करायला जायचं, अंगारिकाचं दर्शन करायला जायचं अंगारिकाच्या दिवशी. तर लेट सी, बघूया. मला पण कल्पना नाही, मी पहिल्यांदा दगडूशेठ मंदिरात चाललोय कारण की मी नेहमी बाहेरूनच दर्शन घेतलंय, आतमध्ये कधीच गेलो नाहीये. तर बघू, प्रथमच पहिल्यांदा चाललोय. आता किती वेळ लागतोय, काय लागतोय. आता 11:30 वाजलेत, 12 वाजतापर्यंत निघू. सकाळी पहाटेची आरती घ्यायचा प्रयत्न चालू आहे. लेट सी, आता ड्रायव्हिंग करूया. मला तर ड्रायव्हिंग येत नाही, मी बाजूलाच बसेन, राकेश ड्रायव्हिंग करेल. तर आता बघू किती वेळ लागतोय, काय लागतोय, कसं काय होतंय विषय. ब्लॉग येत राहतील. आता नंतर गोविंदा आहे, दहंडी, गणपती आहे, सगळे नवरात्र आहे, तर ब्लॉग येत राहतील. तर लेट सी, बघूया. आता चालू करतोय. गणपती बाप्पा मोरया. तर सुप्रभात मित्रांनो, पुन्हा आता रेडी झालो आहे, आंघोळी केली, आता दर्शनाला चाललो आहे. 6 वाजायला 10 मिनटं आहेत, म्हणजे 6 वाजता पोचून जाऊ मंदिरात. जवळच एक मंदिर आहे इथून. बघू आता किती वेळ लागतो. आज अंगारिका संकष्टी आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून अंगारिका संकष्टीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता चला, दर्शनाला चाललो आहे आज दगडूशेठ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा. गणपती बाप्पा मोरया. तर बाजूलाच आहे शनिवार वाडा. हा बघू शकता, पूर्ण शनिवार वाडा. एंट्री असेल दुपारी, काही कल्पना नाही मला. एंट्री तिथे त्या साईडला एंट्री आणि शनिवार वाडा. प्रचंड ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये आज. सगळ्याच गणपती मंदिरमध्ये गर्दी असेल, तर त्या निमित्ताने आम्ही निघालो. टर्न मारल्या तिथेच थांबलो, अजूनपर्यंत पुढेच जात नाही आहे. खूप ट्रॅफिक आहे. मंदिर अजून जवळच आहे, म्हणजे तरी पण मतलब बघू पार्किंग कुठे भेटते. मंदिराच्या पुढेपर्यंत पूर्ण ट्रॅफिक आहे. पार्किंग पण भेटत नाही. बघू आता, लेट सी कुठे पार्क करू, बघू तर आत्ताच प्रवेशद्वाराजवळ पोचलेलं आहे आणि आपला गेट आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा. माझ्या मागे बघू शकता पूर्ण गर्दी, प्रचंड लाईन आहे. एक सेकंड तुम्हाला मी दाखवतो. हा आहे प्रवेशद्वार. संपूर्ण परिसरमध्ये ट्रॅफिक, गर्दी. गणपती बाप्पा मोरया. सुंदर छान अष्टविनायकाचं प्रवेशद्वार बनवलेलं आहे आणि मंदिर खूप सुंदर सजवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो पुढे गेल्यावर. तर हा आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर. संपूर्ण मंदिरात अंगारिका संकष्टी म्हणून सजवलेलं आहे. श्रीमंत छान मंदिर, पूर्ण परिसरमध्ये ट्रॅफिक. मंदिर पूर्ण सजवलेलं आहे. अंगारिका नेहमी सजवतात, पण अंगारिका स्पेशल पण आज सजवलं आहे. ज्यांना आतमध्ये जायला भेटत नाही ते लोकांनी बाहेरून दर्शन घेतात. मंदिरचा परिसर पूर्ण
हस्तोदत्ते प्रचोदयात् महागणपतये नमः पंचपुष्पांजलिं समर्पयामि गणपती समोर कापसा पाणी ठेवून तर हे आहे साईनाथ मंडळ ट्रस्ट. आम्ही आलो आहे आता इथे भाऊसाहेब रंगारी यांच्या म्युझियममध्ये. सार्वजनिक गणेश उत्सव जो पहिला ज्यांनी महाराष्ट्रामध्ये चालू केला, भाऊसाहेब रंगारी यांचा हा म्युझियम आहे. पूर्ण यांचं एकच हेतू होतं गणपतीमध्ये की सगळे एकत्र यावे. ही मिरवणूक आहे आपली. एकोणीसशे 30 ते 40 तेव्हाचं सजावट. गेली 127 वर्ष झाली हा जो भाऊसाहेब रंगारी मंडळ ट्रस्ट आहे यांचा हा रथ आहे विसर्जनाचा. श्री दगडूशेठ हलवाई जे मालक हलवाईचे होते त्याचं दुकान होतं, त्यांचे हा फोटो आणि भाऊसाहेब रंगारी. हे सगळे गोळ्या आणि हे तेव्हाचे बंदूक आपले स्वातंत्र्य सैनिक सगळे यूज करायचे. तर आत्ता आलो आम्ही आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मंडळाच्या इथे. आणि संपूर्ण हिंदुस्थानमधलं सगळ्यात पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचं गणपती मंडळ. जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला भारतामध्ये पाहिजे होतं त्याच्या अगोदरपासून
ही चळवळीसाठी त्यांनी हा गणपती मंडळ स्थापन केलं होतं आणि स्थापन केल्यानंतर सगळ्यांना एकत्र आणायचं काम श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी केलं होतं. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती. असं बोलाय गेलं जातं की जो गणपती जो राक्षस मारतोय तो तेव्हा बोलायचे की इंग्रज हे जे आहेत त्यांना तो मारतोय असं ते अवतारामध्ये गणपती आहेत. संपूर्ण मंदिर तर आत्ताच दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही भाऊसाहेब रंगारी गणपती जे हिंदुस्थानातलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्याचं देखील दर्शन झालं. आता बघू वेळ भेटेल तर कसबा मंदिरात पण जाऊ. कसबा पेठ आहे जे आपलं त्याच्यामध्ये पण दर्शन करायला जाणार आहोत. पाऊस चालू आहे तर बघू किती वेळ लागतो. खूप गर्दी आहे इथे म्हणजे पुण्याला. पूर्ण दिवस इथेच जाणार आहे आम्ही. आता बघू इथून 2-3 मंदिरात अजून जाऊ. कसं वेळ भेटेल तसा. तर आता आम्ही आलो आहे आपले पुण्याचे ग्रामदैवत कसबा मंदिरात. जे मानाचा पहिला गणपती आपल्या पुण्याचा तो कसबा गणपती आहे. जो विसर्जन मिरवणूक आहे जी आपली सार्वजनिक गणेशोत्सवाची असते. कसबा गणपती निघाल्याशिवाय कोणताच गणपती निघत नाही मिरवणुकीसाठी. आणि हे आहे आपलं कसबा मंदिर. जे ग्रामदैवत आहे आपल्या पुण्याचं. ग्रामदैवत पुण्याचं कसबा गणपती मंदिर आहे. तर दगडूशेठ गणपतीनंतर गणपती मंडळ सगळे दर्शन झाल्यानंतर आम्ही आता शंकर महाराजांचं जे समाधी मठ आहे ते पुण्यालाच आहे तिथे आलं दर्शनाला. तर मोबाईल आतमध्ये घेऊन जायला भेटते की नाही बघू. सध्या हे बाहेरचं दृश्य. त्यांची एक सिरियल पण येते झी मराठीवरती ही तुम्ही बघू शकता शंकर महाराजांची. तर शंकर महाराज मठामध्ये मोबाईलचा अलाव नाही आहे. तर आता बाहेर आलो आहे. तिथे महाराजांचा फोटो आहे आणि प्रसादाची सगळेजण इथे बघतात ते लाभ घेत आहेत. प्रसाद वाटप दररोजच असतो आणि फारची स्टोरी जशी की महाराजांची मी वाचली नाही आहे तर मी वाचेन. कारण की खूप टाईम झाला मी प्रयत्न करत वाचायचा पण वेळ भेटत नव्हता. जेणेकरून नक्कीच वेळ काढून मी सगळी स्टोरी जी सांगून एक ब्लॉग टाकेन मी. शंकर महाराजांचं तुम्ही सिरियल बघू शकता. झी मराठीवरती सिरियल असतं. सगळेजण इथे बसतात. त्या सिरियलवरती तुम्हाला आयडिया येईल की कसं काय ते. सगळे मंडळाचे गणपतीचे मंदिराचे दर्शन झाले. शंकर महाराजांचं मंदिरचं दर्शन झालं. आज उपवास आहे तर जरा खिचडी खातो होता. सकाळपासून आम्ही खिचडी खाल्ली नाही आणि आता आम्ही थोड्या वेळानंतर निघू इथून पुण्यावरून मुंबईला जाण्यासाठी. तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
पुरताच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.